मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थ हा बाहेर सोफ्यावरच झोपलेला असतो। त्याचवेळी आता रम्या ही तेथे येते आणि अगोदर कुणीच नाही ना याची खात्री करून घेत ती आता पार्थजवळ बसते आणि गालातच हसते। ती अगदी त्याच्याकडे खूपच प्रेमाने पाहत असते आणि मग त्यानंतर त्याच्या केसांमधून हात फिरवते, ते पण अगदी प्रेमाने। तेव्हा आता ती मनातच विचार करत असते, पार्थ, अरे झोपेत सुद्धा तू किती क्यूट दिसतोस आणि खरं सांगायचं तर तू माझा दिसतोस आणि तू फक्त आणि फक्त माझाच आहेस। फक्त काही दिवस तू त्या युजलेस काव्याच्या नशिबात आहेस, पण त्यातही बघ ना तुझं नशीब तरी किती वाईट आहे। पण बघ ना, तुझा स्वतःचा बेडरूम असून सुद्धा असं अनकम्फर्टेबल होऊन तुला इथे सोफ्यावर झोपावे लागते। बट इट्स ओके असं म्हणून लगेचच ती पुन्हा एकदा केसांवरून प्रेमाने हात फिरवते आणि म्हणते की फक्त थोडेच दिवस बेबी, आता काही दिवसातच आपण दोघीही एक होऊ आणि लग्न करून आपण आपल्या बेडरूममध्ये एकत्र राहू। मग मी तुला रोजच असं बघत राहीन, तेव्हा फक्त तू आणि मी असं म्हणून ती आता त्या दोघांच्या लग्नाची स्वप्न रंगवते। तेवढ्यातच मानिनी आता तेथे येते आणि तिला असं पार्थजवळ बसलेलं पाहते आणि मोठ्यानेच म्हणते, काय ग रम्या? तेव्हा रम्या पटकन आता बाजूला होते आणि हो मामी असं विचारते। तेव्हा आता लगेचच मानिनी विचारते, काय ग, काय झालं काय? तेव्हा आता रम्या म्हणते, अगं पार्थ बघ ना मामी, इथे हॉलमध्ये सोफ्यावर झोपलाय, मी ना त्यालाच उठवत होते। तेव्हा मानिनी म्हणते, राहू दे मी उठवते। तेव्हा रम्या म्हणते, हो हो उठव की, तूच उठव। तेव्हा रम्या आता पुढे म्हणू लागते, रात्रभर झोपून अशी बॅकलॉक झाली असेल ना त्याची आणि अशामुळे उगीच पाठीचं दुखणं सुद्धा सुरू होईल। मला एक कळत नाहीये, हा असा का झोपला असेल हॉलमध्ये? त्यावेळी मानिनी म्हणते, एवढं काय त्यात, तो पूर्वीही झोपायचाच की, त्याला वाटेल तेव्हा तो बाहेर यायचा आणि इथे असा झोपायचा। तेव्हा रम्या म्हणते, हो मामी, अगं पण ते लग्नापूर्वी आणि त्याला वाटलं तर करायचा ना तो असं, आणि आता तो त्याच्या मनाविरुद्ध इथे झोपला असेल तर, आणि त्या काव्याने त्याला रूमच्या बाहेर असं काढलं असेल तर। तेव्हा आता लगेचच ती तर्कवितर्क लावू लागते आणि काव्यानेच याला बाहेर काढलं असेल असं मानिनीच्या डोक्यात काही बिही भरवू लागते। तेव्हा मानिनी आता गप्प बसत नाही, ती लगेचच आता रम्याला विचारते, काय ग, पाहिलंस का तू? मग रम्या म्हणते, नाही। तेव्हा आता मानिनी म्हणते, मग अशी तर्कवितर्क लावणं ना सोडून दे, अगं असं स्वतःहून तर्क लावून घेणं काय होतं हे तुला माहीत आहे ना, असं म्हणून ती रम्यालाच आता तोंडावर पाडते। तेव्हा आता तू त्या पत्राबद्दल बोलतीयस ना मामी, मला माहीत आहे, अगं तुला जरी सर्व आठवत असेल ना तरीही मी पूर्णपणे विसरून गेली आहे आता सगळं, कारण आता माझ्या मनात तसं काही नाही आहे। मी फक्त पार्थची एक चांगली मैत्रीण आहे आणि तो माझा मित्र आहे आणि माझ्या चांगल्या मित्राला मी असं त्रासात बघू शकत नाही ना, म्हणून मी फक्त काळजी केली। तेव्हा मानिनी हसतच म्हणते, बरं बरं ठीक आहे, असं म्हणून ती पार्थच्या डोक्यावरून हात फिरवते। पार्थ बाळा, अरे उठ आता उठ, असं म्हणून मानिनी त्याला उठवते। मग पार्थ आता कसा बसा उठतो, तेव्हा बराच उशीर झाला आहे बाळा, अरे तू इथेच झोपला होतास, जीवासुद्धा अजून उठलेला नाहीये, मी बघते जाऊन। तेव्हा आता रम्या विचारते, काय म्हणजे नंदिनी सुद्धा अजून उठली नाहीये का? तेव्हा आता पार्थ हा रम्याकडे रागातच पाहू लागतो। त्यानंतर आता लगेचच रम्या म्हणते, नाही सॉरी हा, तशा अर्थाने मला काही म्हणायचं नव्हतं, मी आपलं असंच बोलून गेले पटकन। तेव्हा लगेचच आता मानिनी जरा रागात तिच्याकडे पाहते तर रम्या ही एकदम गप्प बसते। तर आता फ्रेश हो हा बाळा, असं पार्थला आता मानिनी म्हणते आणि मग तेथून जाते। तर आता दोघेही तेथून गेल्यामुळे रम्या मनातच विचार करते, तरी ते हॉलमध्ये सोफ्यावर झोपला होता आणि त्याचबरोबर आता तिथे जीवाला उठवायला गेल्यानंतर मामीला समजेल की जीवासुद्धा तिथे जमिनीवर खाली झोपलाय, मग काय होईल? तो मामीला समजेल की त्याची दोन्हीही मुलं या लग्नामुळे किती नाराज आहेत, दुःखी आहेत। तर इकडे मानिनी ही आता लगेच जीवाच्या बेडरूम जवळ येते। तेव्हा जीवा जीवा असा ती दार ठोठावत आवाज देत असते। तेव्हा नंदिनी आता बेडवर झोपलेली असते, तिला अगदी गाढच झोप लागलेली असते। तेव्हा ती आता पटकन मानिनीचा आवाज आल्यानंतर उठते, लगेच घड्याळात पाहते तर 8 वाजून गेलेले असतात। आता तिला मोठा धक्काच बसतो की एवढ्या लेट मी कशी उठले? तेव्हा मानिनी आता नंदिनीला सुद्धा आवाज देते। आता नंदिनी दार उघडणार असते, पण आता जीवा तिला खाली झोपलेला दिसतो, त्यामुळे नंदिनी आता लगेच मागे होते आणि जीवाला उठवण्याचा प्रयत्न करते। तिला आता असं वाटत असतं, आईंनी जर असं जीवाला खाली झोपलं तर असं बरं वाटणार नाही, बरं दिसणार नाही, असा विचार तिच्या मनात येत असतो। तर मानिनी अजूनही दार ठोठावत असते, जीवा, नंदिनी असा आवाज देत असते।
पण आतमधून काहीच त्या दोघांचा आवाज येत नसतो, म्हणून मानिनी जरा घाबरते. तेव्हा नंदिनी आता लगेच जीवा जीवा पटकन उठा, आई बाहेर आल्या आहेत असं हळूच त्याच्या जवळ जाऊन म्हणते. आता नंदिनीने आवाज दिल्यानंतर जीवा आता लगेचच उठतो आणि विचारतो काय. मग आता नंदिनी जरा घाबरतच म्हणते, अहो आई आल्या आहेत, त्यांना समजायला नको की तुम्ही ते खाली झोपला होतात. तेव्हा जीवा जरा गडबडतो, त्याला काय करावं पटकन सुचत नाही. तो आता आपलं अंथरूण लगेचच बेडवर ठेवतो. त्यानंतर आता मी दरवाजा उघडते असं लगेचच आता नंदिनी म्हणते. तेव्हा जीवा म्हणतो की थांबा नंदिनी, असं म्हणून तो जीवा आणि नंदिनी या दोघांचा जो बोर्ड असतो ना, तो बोर्ड पटकन लपवून ठेवतो, कारण तो जीवाने फाडून टाकलेला असतो. त्यानंतर आता कसेबसे दोघेही स्वतःला पटकन सावरतात आणि मग नंतर नंदिनी दरवाजाजवळ जाते. मानिनी अजूनही त्या दोघांना आवाज देत असते. तर आता नंदिनीच्या केसांमध्ये एक फुलांची पाकळी असते. तेव्हा नंदिनी थांबा जरा, असं जीवा म्हणतो आणि फुलाची पाकळी तुमच्या केसांमध्ये असल्याचं म्हणतो. तेव्हा नंदिनी म्हणते हो का, असं म्हणून ती पटकनच आता ती पाकळी काढते. तेव्हा नंदिनी दार उघडते. तेव्हा मानिनी विचारते, सॉरी हां, मी तुम्हाला डिस्टर्ब तर केला नाही ना. मग नंदिनी म्हणते, अहो आई असं काय करताय, डिस्टर्ब वगैरे नाही. मग मानिनी म्हणते, मी तुम्हाला उठवायला आले सुद्धा नसते बाळा, पण तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचे ना गं, म्हणून आले उठवायला. रम्यासुद्धा तेथे येते आणि लगेचच डोकावून लपून छपून बघत असते आतमध्ये नक्की काय चाललंय. त्यानंतर नंदिनी म्हणते, सॉरी हां, मला उठायला जरा उशीरच झाला. अहो रात्रभर ना अशी झोपच आली नाही, पहाटे कसा डोळा लागला ना तेच समजलं नाही. सॉरी हां आई, असं म्हणून लगेचच ती मानिनीची सारखी माफी मागते. तेव्हा मानिनी म्हणते, अगं बाळा किती वेळा सॉरी म्हणशील, मी काय अशी खाष्ट सासू नाही आहे आणि खाष्ट सासू म्हणून तुला विचारायला किंवा जाब विचारायला आलेली नाहीये. मी नाश्ता लावायला सांगते, तुम्ही पटकन आवरून या खाली. तेव्हा नंदिनी हो असं म्हणते. त्यानंतर आता रम्या तेथे पटकन पाठीमागे लपते, कारण मानिनी आता तेथून चाललेली असते. तेव्हा लगेचच आता नंदिनी जीवाला सॉरी म्हणते आणि आई आल्यामुळे असं घाईतच तुम्हाला उठवावं मला लागलं. त्यावेळी तो इट्स ओके असं म्हणतो. तर रम्या त्या दोघांकडे लपून छपून बघते. त्यानंतर आता लगेचच जीवा हा आपलं अंथरूण काढू लागतो. तेव्हा नंदिनी म्हणते की राहू द्या, मी करते ते, राहू द्या प्लीज राहू द्या. मग आता जीवा म्हणतो, नाही माझ्या गोष्टींना मी सांभाळेन, असं म्हणून तो स्वतः आता अंथरूण काढतो. तेव्हा नंदिनीला आता जरा वाईटच वाटतं. त्यानंतर आता रम्या हे सगळं प्रकार पाहते आणि हसते. मनातच विचार करते, अरे वा, मला वाटलं होतं ना अगदी तसंच झालंय, कारण पार्थ हा रूममध्ये झोपत नाही आहे. आणि जीवाचं काय, तर जीवा हा स्वतःच्या रूममध्ये झोपतोय, परंतु बेडवर न झोपता खाली जमिनीवर तो झोपतोय. आणि या दोघीही बहिणी तिथे बेडवर अगदी मजेतच लोळतायत. बास झालं आता, आणि आजच्या दिवसाचं भांडण तापवायला हा एवढा मुद्दा तर पुरेसा आहे. इकडे वसू ही आता गोळ्या खात असते आणि म्हणते की मरण आलं ना तरीही चालेल, पण हे आजार पण नको रे बाबा, कारण मागच्या जन्मी काहीतरी पाप केलं असेल म्हणून हा डायबिटीस मला झालाय, असं म्हणून ती औषधं घेते. त्यानंतर आता ती म्हणते की जगून तरी काय करायचंय, कारण आनंदी असं या आयुष्यात तरी काही घडत नाही. तेवढ्यातच रम्या तेथे येते आणि म्हणते, घडतंय आई घडतंय, हे बघ धर तू हे स्वीट घे अगोदर. तेव्हा आत्ताच डायबिटीसची गोळी घेतली तू पाहिलीस ना, असं लगेचच आता वसू म्हणते. मग आता रम्या म्हणते, आई काही होत नाही, घे तू हे स्वीट, अगं सगळ्यांना तू पुरून उरशील, अगं सगळ्यांना मी उरून पुरणारच आहे. त्याचवेळी आता तू अशी मिठाई का वाटत बसलीस, असं वसू विचारते. तेव्हा अगं आई गुड न्यूज आहे, असं लगेचच रम्या तिच्याजवळ बसत म्हणते. तेव्हा आता वसूला धक्काच बसतो. ती विचारते, काय, अगं गुड न्यूज या शब्दाचे खूप अर्थ असतात हा रम्या, तुला कळतं की नाही, नक्की कोणती गुड न्यूज आहे तुझ्याकडे. तेव्हा लगेचच रम्या म्हणू लागते, अगं पार्थ आहे ना, तो बाहेर तिथे हॉलमध्ये सोफ्यावर झोपला होता, आणि जीवाचं म्हणशील तर जीवा त्याच्या रूममध्ये तिथे जमिनीवर झोपला होता, आहे की नाही गुड न्यूज, असं म्हणून ती आता लगेच तिला पेढा खायला सांगते. तेव्हा आता वसू म्हणते, यात नवल वाटण्यासारखं काय आहे रम्या,
मग रम्याचा चेहरा पडतो तेव्हा ती विचारते, खरंच नाहीये का यामध्ये नवल वाटण्यासारखं? तेव्हा वसू म्हणते की अगं खरंच काही नाही यामध्ये नवल वाटण्यासारखं, पण देशमुख घराण्यातील प्रत्येक माणसाने या सगळ्या गोष्टीचा ऑलरेडी विचार केला आहे. अगं नवल केव्हा वाटेल माहितीये का? जेव्हा पार्थ आणि जीवा आपापल्या बायकांसोबत एकत्र त्यांच्या खोलीमध्ये झोपतील ना, तेव्हा नवल वाटेल. एनिवे तू एवढी का खुश आहेस, मिठाई का वाटतेस, असं वसू पुन्हा रम्याला विचारते. तेव्हा आता रम्या म्हणते, अगं मी तेच तर सांगते ना आई तुला. असं म्हणून ती सांगू लागते, अगं भाताबरोबर जेव्हा वरण हे मुळमुळीत असेल ना, तर आपण चमचमीत बनवायला काय करतो? तेव्हा आपण मिरचीची फोडणी घालतो, असं सरळ उत्तर वसू देते. रम्या म्हणते, एक्झॅक्टली आपल्याला असंच करायचंय आता इथे. मामीसाठी तिची मुलं जर अशी वेगळी झोपत असतील, ही गोष्ट जर साध्या वरण भातासारखी असेल, तर आपण काय करायचं, त्याला चमचमीत फोडणी घालायची आणि तिला अगदी भडकवायचं. कसं या लग्नामुळे तिच्या मुलांना त्यांच्याच घरामध्ये किती तडजोडी करत राहावं लागतंय, या लग्नाची कोणतीच सुख त्यांना मिळत नाहीये वगैरे वगैरे. यामुळे कसं आहे ना, पार्थ थोडासा ऑकवर्ड होईल आणि ती काव्या अशी भडकेल ना, खूप तमाशे करेल घरात. तेव्हा आता वसू हसतच म्हणते, खरं आहे. मग त्याचवेळी रम्या म्हणते, मग तू आहेच ना, चालीरीती, रूढी, परंपरा, संस्कार, आईबाप हव्या त्या गोष्टींचा तू उद्धार कर आणि लायकी काढ. असेच डोस घरामध्ये रोज देत राहायचे आणि लायकी काढायची मग तिची. मग सर्वांना कळेलच की या लग्नामुळे घरात ना रोज फक्त आणि फक्त भांडणं होत आहेत. तेव्हा वसू म्हणते, मग लवकरच सगळेजण मिळून यावर उपाय शोधतील. तेव्हा रम्या म्हणते, या सर्वांवर उपाय एकच, तो म्हणजे डिवोर्स. आणि एकदा का डिवोर्स झाला ना, मला हवं ते लगेच मिळणार. तेव्हा वसू म्हणते, तुला पार्थशिवाय दुसरं काय हवं असणार आहे, हो की नाही? मग आता रम्या लाजतच म्हणते, आई, असं म्हणून ती आता खूपच लाजते. तेव्हा वसू विचारते, काय झालं का लाजून तुझं? आता जरा खाली जाऊया, सर्वांची तोंड कडू करूयात. मग आता लगेचच त्या अगोदर तू तुझं तोंड गोड कर ना, असं म्हणून ती लगेच मिठाई वसूला भरवते. तेव्हा वसू म्हणते, अगं नको ना. तरीही आता रम्या ऐकत नाही. त्या दोघीही आता लगेचच एकमेकींच्या हातावर टाळ्या देऊन हॉलमध्ये यायला निघतात. तोपर्यंत इकडे मानिनीने सर्वांसाठी कॉफी वगैरे बनवलेली असते. तेव्हा वसू बाहेर आल्या आल्या लगेच मानिनीला विचारू लागते, काय ग, पार्थ इथे म्हणे बाहेर सोफ्यावर झोपला होता. तेव्हा मानिनी लगेच रम्याकडे पाहते. तेव्हा रम्याचा आता चेहराच पडतो, कारण तिला माहीत असतं की मीच हे सांगितलंय. मग आता लगेचच रम्या जरा तोडक्या मोडक्या शब्दामध्ये बोलू लागते, अगं मला जरा काळजी वाटली ना, म्हणून मी फक्त आईबरोबर शेअर केलं. हे असं योग्य नाही ना गं, पार्थने असं बाहेर झोपलेलं आणि जीवा तिथे त्याच्या बेडरूममध्ये खाली जमिनीवर झोपला होता. हे योग्य आहे का? नाही ना. मग आता मानिनी म्हणते, ठीक आहे राहू दे, तुम्ही आता चहा घ्या. त्यावेळी वसू म्हणते, अगं चहा घ्या, काही चहा घ्या, तुला याचं काहीच वाटत नाही का? तर मानिनी म्हणते, एवढं काही नाही येत आई. तेव्हा एवढ्याचं एवढं व्हायला काही लागत नाही अगं मानिनी. अगं ते खाली झोपले काय किंवा सोफ्यावर झोपले काय, याच्यामधलं कारण कळतं का तुला? तुझे जीवा आणि पार्थ या लग्नामुळे खुश नाही येत, असं आता वसू लगेच मानिनीच्या मनात भरवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मानिनी सुद्धा गप्प बसत नाही. तेव्हा ती म्हणते, ताई नको ना हा आता परत विषय. तेव्हा वसू म्हणते, अगं विषय टाळून तिढा सुटणार नाहीये मानिनी. अगं तुला तुझ्या नवीन सुनांची खूप काळजी वाटते ना, आता त्यांची काळजी केल्याबद्दल तुला कोणीही बेस्ट सासूचा असा अवॉर्ड नाही देणारे. आता आई म्हणून स्वतःच्या मुलांकडे जरा लक्ष दे. तेव्हा मानिनी म्हणते, हो आहे माझं लक्ष माझ्या मुलांकडे सुद्धा आणि सुनांकडे सुद्धा, पण मला असं वाटतं तुम्ही काही गोष्टींकडे जरा दुर्लक्ष करता का? तेव्हा वसू आता म्हणते, अगं तुला का कळत नाहीये मानिनी, तुझी दोन्हीही मुलं या लग्नामुळे खुश नाहीयेत. कारण जीवा हा असून नसल्यासारखा वावरतो आणि पार्थचं म्हणशील तर त्याची अवस्था तर बघवतच नाहीये, कारण ते दोघेही अगदी मन मारून जगतायत बिचारे. अगं ज्या मुलांमुळे हे घर जिवंत वाटायचं, ती मुलं सुतकासारखी अगदी खांदे पाडून वावरतायत या घरात. तेव्हा मानिनी म्हणते, मला सगळं मान्य आहे वसुताई, परंतु आपण त्याच जखमेवर नख लावतोय असं वाटत नाही का तुम्हाला? आणि अशाने जखम तर कधीच भरून निघणार नाहीये. आपण आता त्यांना थोडासा वेळ देऊयात. तेव्हा वसू विचारते, वेळ देऊन तरी काय होणार आहे मानिनी? आणि हे बघ मानिनी, अगं सगळे गुंतेना वेळ देऊन सुटत नसतात, काही गुंतेना तोडूनच असे सोडवावे लागतात. तेव्हा मानिनी विचारते, नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? मग वसू म्हणते, मला हेच म्हणायचंय की आपण लवकरात लवकर काय तो निर्णय घ्यावा. त्याच वेळी आता कोणता निर्णय, असं मानिनी विचारते. तेव्हा आता
मुलांच्या लग्नाचा निर्णय मानिनी असं म्हणून वसू तिच्या मनात काही पण भरवू लागते. तेवढ्यातच आता तेथे विक्रम येतो. तेव्हा मानिनी आता म्हणत असते मुलांची लग्न झालीयेत ताई, पण आता अजिबात त्यामध्ये ढवळाढवळ नको. तेव्हा आता वसू म्हणते की मानिनी, अगं सासू झाल्यापासून तुझ्या शब्दांना जरा जास्तच धार यायला लागली आहे. आता ढवळाढवळ म्हणतेस का तू? तेव्हा आता मानिनी म्हणते ताई मला शब्दात पकडू नका प्लीज. माझा मुद्दा जरा समजून घ्या तुम्ही, कारण लग्नाला आत्ता 2च दिवस होत आहेत ताई. अहो काव्या जरा लहान आहे. नंदिनी सर्व समजून घेतीये, धडपडतीये, सावरतीये. या सगळ्या गोष्टी नवीन आहेत त्या दोघींसाठीही. एवढी साधी गोष्ट माझ्या मुलांना सुद्धा कळतीये आणि तेही त्या दोघींना वेळ देतायत. त्यावेळी वसू आता विचारते वेळ देऊन काय होणार आहे, काय होणार काय आहे, आणि मला नाही वाटत त्या मुलींची मनं बदलतील म्हणून. अगं तुला ना माझा मुद्दाच कळत नाहीये मानिनी. तेव्हा विक्रम म्हणतो अरे पण तुम्ही का भांडताय? त्यावेळी वसू आता विक्रमला म्हणते अरे विक्रम मला आता तूच सांग, अरे तुला हे सगळं पटतंय का? आणि मला जर विचारशील ना तर मला असं वाटतं एकदाच काय तो तुकडा पाडावा तू. तेव्हा तुकडा पाडायचं म्हणजे काय करायचं असं रागातच विक्रम विचारतो. तेव्हा वसू म्हणते म्हणजे मला असं वाटतं हे लग्न आता मोडून टाकायचं. मला असं वाटतं काय हरकत आहे सांग ना आता विक्रम. मुलं आपण होऊन तर काही बोलतच नाही, मग आपणच त्यांना या लग्नाच्या पिंजऱ्यातनं जरा मोकळं करूयात ना, म्हणजे ते सुद्धा सुखी होतील आणि आपण हे निश्चिंत होऊ. मला नाही रे भगवती त्या दोघांची तोंड खरंच, असं वसू आता काळजी असल्यासारखं विक्रमला सारखी म्हणत असते. आता विक्रम बाळा तू माझं ऐक, हा आपल्या पुढे खूप मोठा उत्तम पर्याय आहे. तेव्हा हा तुझा पर्याय तर पूर्णपणे चुकीचा असल्याचं आता विक्रम म्हणतो, कारण मुलं धडपडतायत पडतायत, पण आपण होऊन त्यांनी जर सावरून घेतलं तर त्यांच्यासाठी सगळं काही सोपं होईल ना. आणि सुरुवातीला कसं असतं ना वसुताई, नवरा बायकोमध्ये अंतर हे असतंच, पण हे अंतर कधी आणि कसं कमी व्हावं निर्णय ना घरातील शहाण्या माणसांनी त्यांच्यावर सोपवावा. तेव्हा वसू आता उगीच मोठ्या आवाजात म्हणत असते विक्रम अरे हे अंतर असं कमी होणाऱ्यातलं नाहीये, तुला कसं कळत नाहीये. तिकडे गावात जे काही झालं त्याचा निर्णय आपण मुलांवर सोपवला का? नाही ना सोपवला. मग आपण जर का आता त्यांच्या भल्याचं करतोय तर त्यांना उपरती होईल असं का वाटतंय, त्याची वाट तरी का बघत राहायची? त्यावेळी मानिनी म्हणते ताई तुम्हाला नक्की काय म्हणायचंय ना ते जरा एकदा स्पष्टपणे सांगूनच टाका. मग वसू आता लगेच मानिनी समोर येते आणि म्हणते मी स्पष्टपणेच बोलते, त्यांचं जमत नाहीये ना तर हे लग्न आपण मोडून टाकूयात. तेव्हा मानिनीला आता जरा रागच येतो तर रम्या मात्र गालातच हसते. त्यानंतर मानिनी रागातच म्हणते नका सकाळ सकाळ असं अभद्र बोलू ताई. अगोदर लग्न कर म्हणून फोर्स करायचात आणि आता लग्न मोड म्हणून मागे लागलात. आता बस करा सगळ्यांनी, असं म्हणून मानिनी खूपच भडकते. आणि घरात दुसरं काही बोलायला तुमच्याकडे काही विषयच नाही आहेत का? तस तेथे आता नंदिनी आणि काव्या या दोघीही येतात. तर आता मानिनी गप्प बसते. मग विक्रम आता विचारतो बाळांनो कशी आहे आईची तब्येत आता? त्यावेळी लगेचच आता नंदिनी म्हणते बरी आहे, कारण आत्ताच बाबांबरोबर माझं बोलणं झालं, ते म्हणतायत डॉक्टर की 2 दिवसामध्ये डिस्चार्ज मिळेल. तेव्हा विक्रम म्हणतो वा छान उत्तम. मग आता मानिनी म्हणते नशीब, देवाची कृपा झाली, लवकर बरी होईल आई, तू काळजी करू नकोस नंदिनी. तेव्हा रम्या आता विचारते पण नक्की काय झालं ग तुझ्या आईला? तुम्ही माहेरी केला होता तिथे काही झालं का? तेव्हा काव्या रागातच आता रम्याकडे पाहू लागते. तर आता वसू मात्र हसत असते, कारण आता या दोघींमुळेच काहीतरी झालं असेल असं वसूला वाटत असतं. तेव्हा नंदिनी म्हणते नाही तसं काही नाही, एवढ्या दिवसांची दगदग बाहेर पडली, बाकी काही नाही. त्यानंतर आता नंदिनी म्हणते अहो आई, म्हणजे आईने काही गिफ्ट्स दिलेत. सॉरी हां, तसं गिफ्ट्स म्हणणं चुकीचंच आहे, परंतु लग्नामध्ये मानपान राहिला होता ना, त्यामुळे आईने सगळ्यांसाठी काहीतरी दिलंय. मग मानिनी म्हणते तुझ्या आईने तुमच्या दोघींसारख्या गुणी सुना म्हणून आम्हाला दिले आहेत. आता झालाय आमचा मानपान. तेवढ्यातच घरातील सर्वजण सुद्धा आता तेथे आलेले असतात. मग नंदिनी म्हणते आई प्लीज घ्या ना, म्हणजे आईला सुद्धा बरं वाटेल ना जरा. त्यानंतर नंदिनी आता लगेच वसू आत्याला म्हणते की हे तुमच्यासाठी आत्या. तेव्हा वसू आता खूपच रागात नंदिनीकडे पाहते आणि ते गिफ्ट्स घेऊन फेकून देते. तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर आता काव्याला खूपच राग येतो. सर्वजण आता रागातच लगेच वसू आत्याकडे पाहू लागतात. तर आता नंदिनी एकदमच गप्प होऊन जाते, तिच्या डोळ्यात पाणी येतं की काय झालं आता आत्याला नक्की. तेव्हा आता वसू म्हणते एवढं सगळं होऊन देखील तुझ्या आईबाबांना मानपान करायचं आहे आणि तुला ही लाज वाटत नाहीये का ग? अगं सगळ्यांदेखत पार्थशी तुझा साखरपुडा झाला
आणि तू काय केलं तर जीवाबरोबर लग्न केलंस? अगं एवढ्या बदनामीनंतर तुझ्या जागी दुसरी कोणी असती ना तर जीव दिला असता. ती नंदिनीला जरा रागातच म्हणते. तेव्हा वसूचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच आता मोठा धक्का बसतो. तर रम्या मात्र आता गालातच हसते. त्यानंतर आता वसू पुन्हा एकदा म्हणते की मेली असती अगदी हाय खाऊन. तेव्हा मानिनी आता रागातच म्हणते, ताई तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुमचं तुम्हाला? मग आता वसूचं हे बोलणं कोणालाच खरं तर आवडलेलं नसतं. सर्वजण अजूनच रागात तिच्याकडे पाहू लागतात. तेथे जीवा आणि पार्थसुद्धा असतात आणि ते प्रचंड आता चिडलेले असतात आणि त्यांच्याबरोबर काव्यसुद्धा खूप चिडलेली असते. तर नंदिनी आपलं सगळं काही बिचारी ऐकून घेते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्य गप्प राहत नाही. मग आता ती पुढे येते आणि वसूला चांगलाच धडा शिकवत म्हणते, तुमच्या मुलीच्या बाबतीत असं झालं असतं तर तुम्ही असंच केलं असतं का? तिला सांगितलं असतं का जीव द्यायला? तेव्हा आता वसू रागातच म्हणते, काव्या जरा तोंड सांभाळून, समजलं? मग आता काव्या म्हणते, तुम्ही तोंड सांभाळून बोला जरा. तेव्हा वसूचा आता अपमान होतो. तेव्हा आता लगेचच वसू म्हणते, मी ना घरच सोडून जाते, कारण ती आता इथे तोंडावर माझा अपमान करून गेली ना, तिच्याशी तर एक शब्द सुद्धा बोलावासा वाटत नाही. आणि ही जी माझ्यासमोर उभी आहे ना, तिने जर माझी माफी मागितली तरच थांबेन मी इथे, असं म्हणून नंदिनीला ती माफी मागायला सांगते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.